चला मित्रांनो, 2 दिवस काय ब्लॉग आला ना होता, तुमच्यापर्यंत पोचला ना होता. 2 दिवस मीच गावाला जायला होतो गाडी बुकिंग करायला आपली. तर मग मी गाडी बुकिंग केल्यानंतर आज तुम्हाला ब्लॉग टाकणार आहे मित्रांनो. तुम्ही फक्त पाहत राहा मित्रांनो, आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. आणि मी आज आल्यानंतर मेंढ्यांकडं, तर मला आज आल्यानंतर मेंढ्यांकडं तर मला बिबट्या एक पोरावर हल्ला करायला लागला होता. तर आम्ही 4-5 जण असे मिळून तर बिबट्याला हाणायला गेलो होतो. बिबट्या आमच्यावर पण धाव टाकी. मग आम्ही म्हणलो बिबट्या आपल्यावर हल्ला केल्या बिगर राहणार नाही मित्रांनो. मग आम्ही एक शोधलं, मग आम्ही बच्चं पण धरून गेलो होतो. त्याने आमचं बच्चं पण धरून घेतलं होतं. मग ते बच्चं धरलं होतं. मग त्यामुळं आम्ही दगड हाणू ते बिबट्या पण आम्ही ते बच्चं पाळलं. बच्चं पाळल्यानंतर तो आमच्या पाठीशीला टाकला. आम्ही दगडफेक केली ना, मग तो आमच्या पाठीशीला टाकला. बच्चं पाळलं. मग आम्हीच आमचा जीव घेऊन पळायला लागलो मित्रांनो. मग ते कोण पाहतं आहे त्याच्याकडं, मेंढ्याकडं कोण पाहिलं नाही, कोणाकडं कोण पाहिलं नाही. आम्ही आमचा जीव घेऊन पळालो. मग घटकीभर झाल्यानंतर मग तो कुठं घुसला काय घुसला. आम्ही बरेच जण बोलावले, असे 40-50 जण बोलावले. 40-50 जण बोलावले. मग आम्ही म्हणलो त्याला आपल्या जंगलामधून तांगाडून द्यावं, म्हणजे कधी लहान पोरं बाय माणसं हे मेंढराकडे येतात, कधीच ना हल्ले करी कधी ना हल्ला करी म्हटलं यांच्यावर. त्यामुळं आम्ही बटन मिळून त्याला जंगलातून बाहेर तांगाडायचं हे घेतलं होतं. तर तो आम्हाला झाडवांमध्ये सापडलाच नाही. आमच्या गावाला असं झाडवान आहे मित्रांनो. तर जवळ काय करून जाईन, जवळ कोणाला जर कोण मारून निघून जाईल तर ते कोणाला कोण दिसणार नाही मित्रांनो. आणि हा जो मी आलो आहे, तर हा धरणामध्ये आलो आहे मित्रांनो. धरणामध्ये बेसमराज आहेत. ते तिकडे दिसते का, तिकडे आमचं गाव आहे. बेसमराज आहेत धरणामध्ये. पण इथं पण सापडायचा शक्य कमी आहे. तर बेसमराज असते ना, पण असे मेंढ्याला लावून असे पुरं मेंढके गोळा होऊन जातात. मग त्यामुळे इकडे काय एवढा धाक नाही बिबट्याचा. मग इकडं जो वर आहे हे बघ, इकडे जो झाडवून दिसतं इकडं पुरं बिबट्याचं सावजाचं भ्याव आहे आम्हाला. बिबट्या कधी ना जवळून येईन, कधी ना आम्हाला हल्ला करून टाकेन, ह्याचं बी इसबार नाही. तर आमचे आजपर्यंत बिबट्याने आम्ही म्हटलं लांग्यानेच मारलं. आता 25,000चा बालिंगा होता, 35,000ला जाईन. बरं आपलं सांगायचं काम 25,000चं. 25,000पर्यंत बालिंगा बालिंगा तो हल्ला करून टाकला त्याने. देवचा बालिंगा होता, जाऊ दे देवाचं होतं, देवानेच खाल्लं बरोबर. बरं आता उद्याची एक 8 साली लावर होती. 8 साली लावर आणि एक मोठी भादी मेंढी, ती पण खाऊन गेला आणि लावर पण खाऊन गेला. आणि संध्याकाळी 3 मेंढ्या